नमस्कार, घरच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याच्या उपासाच्या पापड्या. ही रेसिपी अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला साबुदाणा शिजवायचा नाही, त्याचं पीठ करायचं नाही किंवा पापड्या लाटायच्याही नाहीत. तर पळीनेच आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये या पापड्या बनवणार आहोत. शिवाय सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण म्हणजेच 200 ग्रॅम साबुदाणा आणि 400 ग्रॅम बटाटा एवढं प्रमाण वापरून ही रेसिपी मी सांगितली त्या पद्धतीने केली तर अजिबात फसणार नाही. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि आता साहित्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेला आहे 1 कप भरून साबुदाणा. तर खिचडीसाठी आपण जो साबुदाणा वापरतो तो चांगल्या क्वालिटीचा कोणताही साबुदाणा घ्यायचा. चाळून घेतलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये घालायचा आणि 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा साबुदाणा आपण भिजत घालणार आहोत. तर त्याकरता आपण ज्या कपाने साबुदाणा मोजला त्याच कपाने 1 कपभर पाणी घेतले. तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे कारण साबुदाणा ऑलरेडी ओला आहे. या भांड्यावरती आता झाकण घालायचं आणि संध्याकाळपर्यंत आपण साबुदाणा हा भिजू द्यायचा आहे. सकाळी आपण साबुदाणा भिजायला घातला होता आणि आता रात्र झालेली आहे. बघूया कसा भिजलाय ते. तर हाताने सहज मॅश होतो म्हणजेच मग साबुदाणा आपला चांगला भिजलेला आहे. तर अशा प्रकारे याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. भिजवून घेतलेला साबुदाणा एका ते चमच्याने अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा म्हणजे पुढे त्याचा गोळा होणार नाही. ज्या कपाने आपण साबुदाणा मोजलेला आहे त्याच कपाने एका पातेल्यामध्ये 4.5 कप पाणी घ्यायचं. गॅसवर पातेलं ठेवलंय आणि आता फुल फ्लेमवरती आपण या पाण्याला एक उकळी घ्यायची आणि पाण्याला लवकर उकळी यावी याकरता एक झाकण घालूया याच्यावरती. पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला 5 मिनिट झालेले आहेत आणि आता पाण्याला उकळी आली असेल बघूया आपण. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाण्याला खळखळ उकळी आली पाहिजे. आता गॅस बंद करायचा. उकळलेलं पाणी मी गॅसवरून खाली घेतलेलं आहे आणि आता या उकळलेल्या पाण्यामध्ये लगेच आपण साबुदाणा घालायचा आहे भिजवून घेतलेला. तर साबुदाणा सावकाश घालायचा, पाणी गरम आहे, अंगावर उडेल. साबुदाणा आता पाण्यामध्ये घातल्यानंतर पळीने थोडंसं याला ढवळून घेऊया आणि ढवळून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण घालायचं आणि सकाळपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं. रात्री गरम पाण्यात साबुदाणा भिजायला घातला होता आपण आणि आता बघूया आपण कसा भिजलाय ते. तर साबुदाणा इथं अगदी मस्त भिजलेला आहे, फुललेला आपल्याला दिसतोय. तर एक पळी घ्यायची आणि याला थोडंसं आता ढवळून घ्यायचं. साबुदाणा इथं पळीने मी चांगला ढवळून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी मस्त फुललेला आहे. साबुदाण्याचा प्रत्येक कण अगदी तिपटीने फुललेला आपल्याला इथं दिसतोय. तर साबुदाण्याचं पातेलं मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेलं आहे आणि इथं घेतलेले आहेत 4 बटाटे. तर हे उकडून घेतलेले बटाटे मी इथं घेतलेले आहेत. आपण याला हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की याचे आपल्याला फार मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. तर आपण ही रेसिपी बनवताना साबुदाणा 1 कप सकाळी भिजायला घातला, संध्याकाळी त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हे बटाटे उकडून मॅश करून घेतोय. बटाटे हाताने मोडून घेतल्यानंतर एखादा मॅशर घ्यायचा आणि मॅशरने अशा प्रकारे बटाटा बारीक करून घ्यायचा. बटाटा शक्यतो किसून घेऊ नका कारण बटाटा जर किसून घेतला तर त्याचा खूप मोठा गोळा मिश्रणामध्ये तयार होईल आणि तो सेपरेट होणार नाही. जर मॅशर नसेल तर तांब्या वापरून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. मॅशरने मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे. बटाटा लवकर बारीक व्हावा याकरता तो शिजवताना मऊसर शिजवायचा. बारीक करून घेतलेला बटाटा आता आपण साबुदाण्याच्या पातेल्यामध्ये घालायचा आहे. साबुदाणा आणि बटाटा आपल्याला दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचंय. साबुदाणा आणि बटाटा सुरुवातीला आपण पळीनेच थोडंसं मिक्स करून घेऊया. पळीने मिश्रण मिक्स केल्यानंतर आता चवीप्रमाणे मिश्रणामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर साबुदाणा आणि बटाटा आपण हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून बटाट्याची एखादी फोड किंवा गाठ राहिली असेल तर ती हाताने आपल्याला मऊ करून घेता येईल आणि साबुदाणा आणि बटाटा एकजीव होतील. मिश्रण हाताने मिक्स केल्यानंतर आता आपण याला मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 2 पळ्या मिश्रण आपल्याला घालायचं आहे कारण साबुदाणा आणि बटाटा दोन्ही प्रकृतीने चिकट असतात. ते जर जास्त मिश्रण घातलं तर मग मिक्सरवरती लोड येतो. त्यामुळे मिश्रण थोडंसंच घालायचं आणि याला चांगलं बारीक करून घ्यायचं. अगदी पेस्ट करायची याची. झाकण लावायचं आणि सुरुवातीला 3 ते 4 वेळा पल्स मोडवरती फिरवायचं आणि त्याच्यानंतर नेहमीसारखं मिक्सरवरती फिरवून अगदी याची आपण पेस्ट करून घेऊया. मिश्रण आता मी मिक्सरवरती बारीक करून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता
याची अशा प्रकारे पेस्ट झाली पाहिजे. असं आपण या सगळ्या मिश्रणाला बारीक करून घेऊया. सगळा साबुदाणा आणि बटाटा मी व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घेतलाय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची पेस्ट करायची आणि मी सांगितलेलं सगळं साहित्य अगदी अचूक प्रमाणात सांगितलेलं आहे. ते जसंच्या तसं वापरा. याच्या पापड्या अगदी मस्त होतात. तर आता या मिश्रणाच्या पापड्या कशा घालायच्या ते बघूया. तर पापड कसे घालायचे ते बघूया. मिश्रण घ्यायचं असं पळीमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे पळी गोल फिरवून हे पापड घालायचे आहेत. पापड थोडेसे आपण जाडच घालायचे आहेत, कारण वाळल्यानंतर हे खूपच पातळ होतात. कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे घातलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आत्ता हे जाडसर दिसत आहेत, पण सुकल्यानंतर हे पातळ होतात. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा हे पापड बनवायचे आहेत. या पापडांना आपण कमीत कमी 2 दिवस अशा प्रकारे कागदावर सुकवायचं आहे. वरची बाजू जेव्हा आपल्याला सुकल्यासारखी वाटेल तेव्हा उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा वाळवायचे आहेत. तर पापड्या इथं मी 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत. पारदर्शक दिसत आहेत, शिवाय याला चिरा वगैरे पडलेल्या नाहीयेत. अगदी मस्त झाल्यात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 70 पापड्या इथं तयार झालेल्या आहेत. तर आता आपण तळून बघूया. तळल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल अगदी खुसखुशीत अशा आपल्या पापड्या तयार होतात. पापडी तळण्यासाठी इथं तेल गरम करून घेतले. तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नाहीतर पापड्या तेलकट होतात आणि शिवाय त्या फुलत सुद्धा नाहीत. तर तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये घालायची आहे ही पापडी आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त ही फुलायला लागलेली आहे. पापडीचा जेवढा आकार होता त्याच्या दुपटीने आपल्या या पापड्या फुलतात. तर आपल्या अशा प्रकारे इथं पापड्या तयार आहेत. 5-6 पापड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेल्या आहेत. जाळी पडलेली दिसते, कलर सुद्धा छान आलेला आहे. तोंडात विरघळणाऱ्या आपल्या पापड्या या तयार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.